तालुक्यातील कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्र हे अनेक खेड्यापाड्यातील आणि आदिवासी वाड्यातील रुग्णांसाठी वरदान ठरत आहे। मात्र रुग्णालयात पुरुष डॉक्टरांचा अभाव, परिचारिका आणि सुरक्षा रक्षकांच्या रिक्त पदांमुळे येथे वैद्यकीय सुविधा कोलमडल्यात। विशेषतः रात्रीच्या वेळेस डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे तातडीच्या रुग्णांसाठी यंत्रणा अपुरी ठरत आहे। सर्पदंश, प्राणी चावणे आणि गरोदर स्त्रिया इतर आकस्मिक परिस्थितींमध्ये रुग्णांना कोपरोलीत उपचार न मिळाल्यामुळे त्यांना मोठ्या शहरातील रुग्णालयात दाखल करावे लागत आहे। वेळेवर उपचार न मिळाल्याने काही रुग्णांचा जीव गमावण्याचे दुर्दैवी प्रकारही घडले आहेत। उरण तालुक्यातील 30 खाटांचे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयावर संपूर्ण उरणचा भार असून तेथे रोज सुमारे 100 ते 150 बाह्य रुग्णांची वर्दळ असते। बाह्य रुग्णांची तपासणी ट्रेनी डॉक्टर मार्फत होत आहे। उरण ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासत आहे, तर 2 रुग्णवाहिका व्हेंटिलेटरवर असून भंगार अवस्थेत आहेत। उरण तालुक्यातील कोपरोलीचे आरोग्य केंद्र अत्यंत आवश्यक आहे, मात्र वैद्यकीय मनुष्यबळाच्या अभावामुळे हे केंद्र व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र निर्माण झाले। ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांनी उरणचे आमदार महेश बालदी यांना पुढाकार घेऊन 2 डॉक्टरांची नियुक्ती, परिचारिकांच्या 24 रिक्त पदांचे भरती, 2 सुरक्षा रक्षक, डॉक्टरांसाठी रहिवासी संकुल, उरण ग्रामीण रुग्णालयासाठी तातडीने औषध पुरवठा करावा, या गोष्टींसाठी तातडीने कृती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।